हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा विषय जो आहे तो म्हणजे बऱ्याच मैत्रिणींना डीप गळे आवडतात, पण ते गळे पसरट होतात. त्याच्यामुळे ते डीप गळा शिवायला त्यांना हे होतं, ते डीप गळे शिवत नाही बऱ्याच मैत्रिणी. पण त्यांना आवडतात, पण ते गळे जे आहेत ते पसरट होतात. अशी एका ताईची कमेंट आहे आणि म्हटलं चला बऱ्याच मैत्रिणींचा हा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामुळे अगदी 5 मिनिटाचा व्हिडिओ मी शूट करणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. तर जसं आपल्याला एका ताईनी कमेंट दाखवलेली आहे की ताई गळा डीप आवडतो पण गळा पसरट होतो, त्याच्यामुळे मी डीप गळे जे आहे ते शिवत नाहीत. तर त्याच्यासाठी कटिंग कशी करायची ते सांगा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर सर्वात पहिलं आपल्याला शोल्डरवर लक्ष द्यायचं आहे आणि जी काही गळा रुंदी आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर मी इथं ना सगळ्यात पहिलं उंची टाकून घेते बघा. तर उंची मी एक फक्त बॅक साईड जो आहे ना तोच कटिंग करून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला पण व्हिडिओ पूर्ण बघायला कंटाळा येणार नाही. जो तुमचा प्रॉब्लेम आहे फक्त तो तेवढाच आपण शूट करणार आहे. तर बघा, जसं 13 मध्ये आपण 1 इंच मिळवून घेतलं तर ही झाली आहे आपली संपूर्ण उंची झाली. बघा, या पद्धतीने संपूर्ण उंचीचं मार्किंग करून घेतलं. आता इथं आपल्याला टाकायचं आहे शोल्डर. तर बघा, जर तुम्हाला डीप गळा घ्यायचा आहे तर आपल्याला शोल्डर जे आहे ते छोटं ठेवायचे. तर जसं मी आता ठेवते 5.25 इंच. त्याच्यानंतर मुंडा उंची घेऊ आपण इथं 5.25 इंच, 5.5 इंच घेतली तरीही चालेल. इथं पुन्हा आपण चेक करून घेऊ. 5.25 इंच इथं पण खाली चेक करायचं आणि सरळ लाईन ओढून घ्यायची आपल्याला इथे. तर इथं आपली घडी वगैरे असती बरोबर, जी काही छाती असेल ती आपण इथं टाकून घेतलं माप. बघा, या पद्धतीने मोंढा वगैरे काढून घेऊ. इथं ज्यावेळेस आपण हे संपूर्ण माप टाकतो त्यावेळेस वेळ येते आपली गळा रुंदीची आणि शोल्डर तर आपण टाकून घेतलेला आहे. तर गळा रुंदी कशी काढायची आहे, ज्यावेळेस तुम्हाला गळा पसरट नको आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, ही जी गळा रुंदी आहे ही आपल्याला एकदम छोटी ठेवायची आहे. तुम्ही अगदी 2 इंच 2.25 इंच ठेवलं तरीही चालेल. 2.25 इंचाची जी गळा रुंदी आहे ती घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता डीप गळा घ्यायचा आहे तुम्हाला तर तुम्ही घेऊ शकता जसं, पण आपण जेवढी गळा रुंदी वरती घेतलेली आहे 2 असेल 2.25 असेल तेवढीच घ्यायची आहे. गळा अजिबात खाली पसरट करायचा नाहीये. हीच याच्यामध्ये ट्रिक्स आहे. बऱ्याच मैत्रिणींचे गळे पसरट होतात, तर तुम्ही या पद्धतीने जेवढी पण वर गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 असेल किंवा 2 असेल, जास्त हेवी साईज असेल म्हणजे मोठी साईज असेल जशी 38 36 तरी तुम्ही 2 इंचाची गळा रुंदी घेऊ शकता, जेणेकरून गळा जो आहे तो आणखीन पसरट होणार नाही. तर या पद्धतीने तुम्हाला गळा हे करायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्या ताईंचा हाच प्रश्न होता की डीप गळा आवडतो पण हा गळा असा पसरट नकोय. तर तुम्हाला कुठंच काही करायचं नाही, सरळ एक लाईनीमध्ये तुम्ही हा गळा घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने छोटीशी ट्रिक्स होती ही. आता म्हटलं बऱ्याच मैत्रिणींना याचा प्रॉब्लेम हा येत असेल. इथं तुम्हाला गळा आपण काय करतो, बरेच वेळा हा गळा असा बाहेरून घेतो किंवा खालच्या साईडनी गळा रुंदी ही वाढवतो आणि मग काय होतं, हा गळा जो आहे तो आपोआपच असा पसरट बनतो बरोबर. तर तुम्हाला इथं काहीही करायचं नाही आहे. या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, तुमचा गळा अजिबात पसरट होणार नाही. नक्की ट्राय करून बघा आणि मग मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. बघा, या पद्धतीने एकदम नॉर्मल तुम्ही 2 इंचाची पण गळा रुंदी घेऊन हा गळा कट करू शकता. तर तुम्हाला ही ट्रिक्स कशी वाटली, ही पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि फक्त बघू नका, तर तुम्ही हे ट्राय सुद्धा करून बघा. तुम्हाला काय वाटतं, जे काय आहे आपलं माप गळा पसरट होतं तो तुमचं गळा रुंदीवर आहे. गळा रुंदी तुम्ही छोटीशी घ्यायची आहे, अगदी 2 इंचाची गळा रुंदी सुद्धा घेऊ शकता. जेवढी वरती घेतली आपल्याला तेवढीच खाली घ्यायची आणि तुम्हाला जेवढा पण डीप गळा पाहिजे तेवढा तुम्ही खोल गळा घेऊ शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.